न घेता महाराजांना विनंती करतो की आपल्या प्रवचनाला आपण सुरुवात करावी. हरिभक्तपरायण श्रीराम महाराज वाहेगावकर. कृष्ण हरी हरी. हरी कृष्ण हरी राम 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 हरी हरी. हरी कृष्ण 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 हरी हरी. हरे राम 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 हरे हरि. हरे कृष्ण 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 हरे हरि. राम 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 हरे हरि. हरे कृष्ण 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 हरे हरि. हरे राम 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 हरे हरि. हरे कृष्ण 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 हरे हरि. हरे राम 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 हरे हरि. हरे कृष्ण 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 हरे हरि. पुंडलीक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विनायकं गुरुर्नौमि साखरी नाम विस्मृतं. येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरी वंश विख्यातं ज्ञानदान परायणं. विनायकं गुरुर्वन्दे भवबन्ध विमुक्तये. ज्ञान प्रताप विलसत वचनामृतंच. अद्वैत भाव पटुतार हित बुद्धिराश्य. ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्ण एवं. श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तुभ्यं. श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. वाढली अंतरी प्रेमसुख. हरीच्या दासा हरिदाही दिशा. भावे जैसा तैसा हरी एक. हरिमुखी गाता हरपली चिंता. त्या नाही मागुता जन्म घेणे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. तेची झाली अंगे हरिरूप. हरिरूप झाले जाणणे हरपले. नेनने ते गेले हरीचे ठाई. हरिरूप ध्यानी हरिरूप मनी. एका जनार्दनी हरी बोला. हरिमुखी गाता हरपली चिंता. त्या नाही मागुता जन्म घेणे. प्राप्तवेळी प्राप्त प्रसंगी आपल्या या आश्रमामध्ये परमपावन अशा हिवरा आश्रम स्वामी विवेकानंद नगरमध्ये आपण एका थोर योग पुरुष महात्म्यांची एका महापुरुषाची जयंती साजरी करीत असतो. स्वामी परम आदरणीय प्रातस्मरणीय असे श्रद्धे सुखदास स्वामी सुखदासजी महाराज यांच्या प्रेरणेतून यांच्या संकल्पनेतून हे ठिकाण एक निर्माण झालेलं आहे. संतांच्या ज्या संकल्पना असतात त्या जगत हिताच्या जीवाच्या सर्व हिताच्या असतात. कारण साधू संत हे परिपूर्णतेला प्राप्त झालेले असतात. म्हणून त्यांचे जे सर्व संकल्प आहेत त्यांचं जे सर्व कार्य आहे ते सर्व जगत उद्धाराचं कार्य असतं. आणि त्या जगत उद्धाराच्या संकल्पातून जे जे काय त्यांच्या अवतार कार्यामध्ये होत असते तर ते सर्व चरित्र असतं त्यांचं. तर त्याच्यातूनच हे एक गाव एक स्वामी विवेकानंद नगर इथं झालेलं आहे. आणि या ठिकाणी स्वामी विवेकानंदांची जी काही सेवा आहे ती सतत चालू असते.
स्वामीजींचं आगाध असं व्यक्तिमत्व, स्वामीजींचं आगाध असं अवतारकारी गुरुनिष्ठा, आणि त्या स्वामीजीनं भारतभर नवे जगभर वेदांताचा, आपल्या वेद धर्माचा, हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करण्याचं काम केलं. सर्व धर्माचं एकच तत्त्व कसं आहे हे जनसामान्याला, त्या धर्मावाल्याला बी जाऊन सांगितलं की धर्म एकच आहे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. आणि जगात तत्व एक आहे, जगात विविधता दिसते पण तत्व एक आहे. एक तत्व नाम दृढ धरी माना, किंवा एक तत्व नाम साधिती साधन, द्वैताचे बंधन न बाधिजे. म्हणून तत्व एक आहे. मग ते धर्म अनेक असतील तत्व एक आहे, संप्रदाय अनेक असतील तत्व एक आहे, जीवांच्या संकल्पना अनेक असत्यान तत्व एक आहे, भावना अनेक असत्यान तत्व एक आहे. देश वेगळे असतील, संस्कृत्या वेगवेगळ्या असत्यान, पण तत्व एक आहे. म्हणून सर्व देशात, सर्व धर्मावाल्याला, सर्व संस्कृत्यावाल्याला, सर्व भाषावाल्याला एक तत्व सांगण्याचं काम, लक्षात आणून देण्याचं काम स्वामीजीने केलं. आणि तेच कार्य सुखदास महाराजानं इथं एक आश्रम स्थापन करून त्याच कार्याला पुन्हा वेग भेटावा, त्याच कार्याला या आजच्या भाषेत, आजच्या ह्या जनमानसाला स्वामीजींची चांगला परिचय व्हावा, स्वामीजीच्या कार्याची ओळख व्हावा, स्वामीजीचं राहिलेलं उर्वरित कार्य पुढं चालावा, यासाठी ही मुहूर्त मेळ रावलेली आहे. आणि या ठिकाणी स्वामीजीच्या जयंतीच्या उत्सवाच्या निमित्तानं 3 दिवस भरगच्च असे सांप्रदायिक धर्माचे, ज्ञानाच्या प्रचाराचे अनेक महात्म्यांच्या मुखातून सर्वाला प्रचार प्रसार व्हावा, ह्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देखील प्रचार प्रसार व्हावा, हे कार्य अहर्निशी इथं चालू आहे. म्हणून अशा कार्याला नमस्कार करू आपण आणि पुढचा आपला जो काही उपक्रम आहे तो करू. तर स्वामीजींची आज जयंती साजरी करायला आपण त्यांच्या जन्माचा आपण आदरानं सत्कार करायलो त्यांच्या जन्माचा. कारण हे जन्म म्हटलं की दुःख असतंय असं साहजिकच आपल्याला आलं. कारण जन्म जरा दुःख दोषानुदर्शनम, जन्म म्हटलं की दुःख आहे, म्हणून जन्म मरण नको असं सर्व साधू संत मानतात. तरी जयंती का साजरी करायची स्वामीजी? तर स्वामीजींच्या सारख्या मंडळीनं, या मंडळीत येणं, त्यांनी जन्म घेणं, त्यांच्या जन्माचा उत्सव आहे संतांच्या. संत जन्म व्हावा, संत यावात. जसं दवाखान्यामध्ये पेशंट येणं दुःखकारक आहे, पण दवाखान्यामध्ये डॉक्टर येणं सुखकारक असते. पेशंट येत असतो तर तो दुःख घेऊन येत असतो, त्रास घेऊन येत असतो, दुखणं कळणं घेऊन येत असतो, पीडा घेऊन येत असतो एक. पण डॉक्टर येत असतो तर औषध घेऊन, इलाज घेऊन येत असतो, तपासणी घेऊन येत असतो. डॉक्टर एक वैद्यकीय विद्या घेऊन येत असतो. म्हणून डॉक्टरचं दवाखान्यात येणं सर्वाच्या कल्याणाचं असते, सर्व रोग्याच्या कामाचं असते. त्याप्रमाणे संत अवतार होणं सर्वाच्या कामाचं असते. म्हणून संत यावा, संतांचा अवतार व्हावा. आणि संताला दुःख सुधायच्यात हारसे म्हणून घेईन मी जन्म मानतात, किंवा अवतार तुम्हा धराया कारण व धराया जन जड जीव. म्हणून संतांना देखील यावा वाटतो, संतांना यावा म्हणून संतांच्या येण्याचा इथं सत्कार असतो. म्हणून स्वामीजींचा जन्म झाला आणि त्या जन्म झाल्यामुळं त्यांनी जे कार्य केलं ते वर्णायसारखे. म्हणून महात्म्यानं यवा येतं, देवानं यवा येतं. म्हणून कृष्ण भगवान सुद्धा म्हणतात की मी युगी युगी इथं अवतार घेईन. आणि तसे संत देखील म्हणतात, उपजून या पुढती येऊ काला खाऊ दही भात, असं संतांचं देखील बोलणे. म्हणून महात्मे यावात, आणि महात्मे आले हे चांगलं झालं, स्वामीजी आले म्हणून धर्माचा प्रचार प्रसार झाला. अमेरिकेपर्यंत विचारता धर्म पावसाला,
पाण्याच्या पलीकड, साता समुद्राच्या पलीकड, ते स्वामीजी मळ. कृष्ण भगवानाच्या गीताचा परिचय तिकडं झाला, हिंदू धर्माचा परिचय तिकडं झाला. नवे नवे हिंदू धर्माचे जे तत्व आहेत, माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, ही जी भाषा आहे, ही जी आपुलकी, हे जे संबंध आहे सर्वासंग, हे मनोगत तिथपर्यंत पोहोचवलं. आणि महात्मे जे रामकृष्ण परमहंसजी, त्यांचं जे मनोगत आहे ते देशोनदेशी पोहोचलं, इंग्रजी भाषेतून तिकडं पोहोचलं. म्हणून संत माध्यम आहेत प्रसाराचं, प्रचाराचं. संत तत्वाचा प्रचार करतात, तत्वरूप देव आहे, पण देव सर्वाला कळून देण्याचं काम संत करतात. म्हणून संताविन प्राप्ती नाही, ऐशी वेद देती ग्वाही. म्हणून स्वामीजी मला प्रकाश पाडलेला आहे. स्वामीजी दीपक आहेत, संत कृपा दीपकू उज्ज्वल वाशी. एरवी पाहिले तर जीव मूर्ख आहे, एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला असे अविवेकू, तरी संत कृपा दीपकू उज्ज्वल वाशी. संतांच्या बोधाचा प्रकाश जो आहे तो उज्ज्वलित आहे, तेजदार आहे. म्हणून असे तेजानं तळपणारे संत जे आहेत त्यांनी अवतार घेतला, याचा गौरव आहे. म्हणून स्वामी विवेकानंदाच्या जयंतीचा गौरव आहे. जीवाच्या जन्माचा गौरव नाही, महात्म्यानं करुणेनं जन्म घेतला जनसामान्याच्या उद्धारासाठी, दिशाहीनाला दिशा दाखवायसाठी, बोधाचा दिवा पेटवायसाठी त्यांनी घेतलेला अवतार आहे. म्हणून ती जयंती अवतार आहे. म्हणून त्यांच्या देह घेऊन ते आले, उपकार आहे. येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी, उपकारासाठी आले स्वामीजी रामकृष्ण परमहंस. हे उपकारक आहेत. ही सर्व जी संतांची परंपरा आहे ना, वाखाणण्यासारखी. म्हणून ती गुरु परंपराचे अभंग घ्यावं लागते आपल्याला शेवटी हरिपाठामध्ये, तर त्याचा तोच हेतू. जशी दत्तात्रयाच्या परंपरेची नाथ महाराज उल्लेख करतात, नाथ संप्रदायाच्या परंपरेचं ज्ञानोबराय वर्णन करतात, आदिनाथ गुरुपासून निवृत्तीनाथापर्यंत. आणि तुकोबराय सुद्धा चैतन्य संप्रदायाची परंपरा वर्णन करतात, राघव चैतन्य, केशव चैतन्य सांगितले लिखून मालिकेची, आणि बाबाजी चैतन्यापर्यंत हे जे वर्णन करतात. तर ह्या महात्म्याच्या ज्या परंपरा आहेत त्या परंपरेनं आपल्याकडे आलेला असतो हा बोध. आपल्याकडे जे आलं ते कुठून आलं? महात्म्याकडून आलेलं आहे. म्हणून असे जे महात्मे ज्यांनी जतन केलं, ज्यानं सांगितलं, आणि ज्यानं जनाच्या हिताची काळजी केली, त्याचा गौरव होणं अगत्याचं असतं. म्हणून जसा स्वामी सुखदास महाराजानं स्वामी विवेकानंदाचा गौरव केला, स्वामी विवेकानंदानं जसा रामकृष्ण परमहंसाचा गौरव केला, रामकृष्ण परमहंसानं त्यांच्या आधीचे जे महात्मे होते किंवा जी देवी होती कलकत्त्याची, तिचाच गौरव केला, तिचाच उच्चार केला, त्याचीच उपासना केली दैवतेची. देवीच बोलायला लागली, देवीच सर्व आहे असं सांगितलं. उपासक होते. म्हणून गौरव करायचा असतो. म्हणून आपण देखील स्वामीजींचा किंवा स्वामीजीच्या माध्यमातून, सुखदास स्वामीच्या माध्यमातून स्वामी विवेकानंदाचा गौरव करायलो. त्यांनी घालून दिलेली परंपरा. म्हणून 3 दिवस आपले नामात गेले पाहिजे, 3 दिवस आपले सेवेत गेले पाहिजे, 3 दिवस आपले भजनात गेले पाहिजे, 3 दिवस आपले श्रवणात गेले पाहिजे, 3 दिवसानं आपल्या बोधाचा दिवा पेटला पाहिजे. म्हणून हे सतत प्रवचन, कीर्तन, व्याख्यान, भजन, प्रार्थना ह्या ज्या आपल्याला करायच्या, तर आपला दिवस आनंदात गेला पाहिजे, आपला दिवस बोधात आला पाहिजे, आपल्या जीवनाचं पर्यावसन बोधात झालं पाहिजे. म्हणून त्यालाच पूरक हे कार्यक्रम आहेत. हे सर्व जे प्रोग्राम आहेत तिथली भजन आसन, नाम आसन, शोभायात्रा आसन, दिंडी असत्यान, पताका असत्यान,
इथलचं गायन आसन, इथलचं वादन आसन, इथलचं व्याख्यान आसन, इथलचं कीर्तन आसन, प्रवचन आसन, तर ती त्याच माध्यमातून तिकडच दिशा गती झाली पाहिजे आपली. हे संतांचं कार्य आणि संतांना अपेक्षित आहे. स्वामीजींना हेच अपेक्षित आहे. आपण व्यवहारात शुद्ध, भावनेत शुद्ध, विचारात शुद्ध आणि बोधात शुद्ध झालो पाहिजे. हे स्तर आहेत जीवाच्या जीवनाची. व्यवहार पाहिलाच तरी आपल्या क्रिया शुद्ध झाल्या पाहिजे, आचार शुद्ध झाला पाहिजे. व्यवहारात शुद्धी व्हावा आपल्या. त्याच्यासाठी बहिरंग साधन आहे सर्व. गंध आहे, माळ आहे, काही नियम आहेत, व्रत आहेत, काही तीर्थ आहेत, काही आई आहेत, वडील आहेत, भावना आहेत. हे सर्व व्यवहार त्यानं युक्त व्हावा, व्यवहारात शुद्धी व्हावा आपल्या. भावना शुद्धी व्हावा. भावना अंधश्रद्धेकडे जाऊ नये आपल्या. भावना डोळस असावा आपल्या. भावनेची शुद्धी झाली पाहिजे. नाही तर भावनेच्यामुळे अंतरला देव, शिरला संदेह भयपोटी. योग्य भावनेनं देव लक्षात बी येतो. आणि भावना जर बोंगाड्या असल्या, कशाच्या कशा असल्या, तर भावनेनंच आपण भटकतो. म्हणून व्यवहाराची शुद्धी, भावनेची शुद्धी, याच्यासाठी संप्रदायात विविध कार्यक्रम आहेत, विविध प्रोग्राम आहेत, विविध प्रक्रिया आहेत. मग दिंडी आसन, उपवास असेल, तीर्थ असतील, व्रत असतील, काही नियमावळी अत्यंत वेगवेगळ्या कर्मातल्या सुद्धा, भावनेच्या सुद्धा आणि विचाराची शुद्धी. ही शुद्धी करीत 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 आपण आपल्या खऱ्या स्वरूपाला प्राप्त व्हायचंय. हे संतांचं मनोगत आहे. शुद्धी झाली पाहिजे. शुद्धीनं शुद्ध होत असतो आणि शुद्धीवर येत असतो. मलिनतेतून शुद्धतेकडं आणि शुद्धतेकडून सूद आली पाहिजे. सूद म्हणजे जागृती, शुद्ध म्हणजे सावधानता, शुद्ध म्हणजे बोधावर आलो पाहिजे. आणि बोधावर येण्यासाठीच हे सर्व उपक्रम असतात. असो म्हणून सांगायचं तात्पर्य, स्वामीजींचं कार्य आगाध आहे. म्हणून स्वामीजींचा आपण ठांग घेऊ शकत नाहीत, पण आपल्या कामापुरता स्वामीजीचं अफाट जे कार्य आहे, अफाट जे त्याचं चरित्र आहे, ते सर्वच होते महाराज. स्वामीजी ज्ञानी होते, स्वामीजी भक्त होते, स्वामीजी योगी होते, स्वामीजी कर्मयोगी होते, स्वामीजी सेवाभावी होते, स्वामीजी गुरुनिष्ठ होते, गुरुभक्त होते, स्वामीजी समाजसेवक होते, स्वामीजी वैज्ञानिक दृष्टीवाले होते, स्वामीजी प्रेमळ होते, एक मित्र होते सर्वांचा. सर्व बाजूनं पाहिलं तर ते सर्व बाजून आदर्श होते. आदर्श मित्र, आदर्श गुरुभक्त, आदर्श भक्त, देवभक्त, आदर्श समाजसेवक, आदर्श कर्मयोगी, आदर्श ज्ञानयोगी, आदर्श ध्यानयोगी. स्वामी विवेकानंदांच्या जीवनस्तराच्या अनेक पैलूचं जर आपण चिंतन केलं, निरीक्षण केलं, तर ते सर्व बाजूने आदर्श आहे. म्हणूनच रामकृष्ण परमहंस सारख्याने ज्यांचा स्वीकार केला आणि ज्यांना प्रचाराला नेमिलं, प्रसाराला नेमिलं, म्हणूनच जगभर जिथं जाईन तिथं ते जिंकल्या गेली. जिथं जाईल तिथं जिंकल्या गेली. सर्वांचे मन जिंकले त्यांनी. ही साधू संतांची व्यक्तिमत्वाची प्रभा असते, ही ऊर्जा असते. साधू संतांची एक तळपणारी बोधाची, प्रकाशाची ज्योत असते. आणि अशी स्वामीजी ती ज्योत पेटलेली होती. म्हणून अशा स्वामीजींच्या माध्यमातून आपण त्यांचं सर्वच घ्यासारखे, पण आपापल्या अधिकाराप्रमाणे त्यांनी कशी सेवा केली पहा. त्यांचा कसा भाव होता पहा. त्यांचा कसा साधी रहणी होती पहा. आणि उच्च विचार होते. त्यांचा आहार कसा होता, त्यांचा व्यायाम कसा होता, त्यांची ध्यान कशा होता, ते भजन कसे करीत होते, ते नम्र कसे होते, प्रामाणिक कसे होते.
म्हणून संताकडून सर्वच घ्यासारखं असतं, त्यालाच आदर्श म्हणते. आदर्श म्हणजे त्यांच्याकडून घ्यासारखं कोणी लावी, कोणी व्हारे अधिकारी त्याशी हरी देईल. संतांचं सर्व जीवन घ्यासारखं असते, पहासारखं असते. ते काही बी केले तर ते आदर्श असते. त्यांचं उठणं, त्यांचं बसणं, त्यांचं जेवणं, त्यांचं झोपणं, त्यांचं बोलणं सर्वच घ्यासारखं आहे महाराज. संतांचं सर्व स्वीकारणी. म्हणून संतांच्या जयंतीपासून तर पुण्यतिथीपर्यंत सर्वच घ्यासारखे. म्हणून जन्मलेलीची जयंती आणि त्यांचा देही पाळला ती पुण्यतिथी. म्हटलं सर्वच जीवन हे उज्ज्वलित असते, आदर्श असते. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही भिन्न कोणी अंग. दीपा नाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. तुकोबाराय संतांचं वर्णन करताना चंदनाची उपमा देतात. चंदनाची एखादी मूर्ती केली तर पाय श्रेष्ठ असतं का डोकं श्रेष्ठ असतं? अरे चंदनाचे हात पायही चंदन, डोकं चंदन आणि पायही चंदन. चंदनच हे परिपूर्णते. म्हणून कनिष्ठ श्रेष्ठ भाव नाही त्याच्यात. परिसा नाही भिन्न कोणी अंग. परिसाचं ही बाजू चांगली आहे ती बाजू वाईट आहे अशी नाही. कोण्या बाजूनं परिसाला सुवर्ण जर लोह लागलं तर त्याचं सुवर्ण होतंय. कनिष्ठ श्रेष्ठ बाजू नाही परिसात. परिसा नाही हीन कोणी अंग. ऊन अंग नाही, धब्याचं अंग नाही. सर्व बाजूनं परीस आहे, सर्व बाजूनं चंदन चंदन आहे, सर्व बाजूनं दिवा प्रकाशमान आहे. कोण्या दिशेकून पहा ज्योत प्रकाशमान आहे. आणि कोण्या बी बाजूकून पहा साखर गोड आहे. साखराचा एक कण गॅसपटिकाचा त्याचा साखराचा, त्याला 4 कोपरे, 4ही कोपरे गोड आहेत. खालची आणि वरची बाजू गोड आहे. 10 दिशा त्याच्या गोड आहेत. ती सर्वांगी साखर अवघी गोड. त्याप्रमाणे संतांचं महात्म्याचं जीवन कुणकुण बी पहा, त्यांच्या कर्माकून पहा, त्यांच्या उपासनेकून पहा, त्यांच्या भावनेकून पहा, त्यांच्या विवेकाकून पहा, त्यांच्या बोधाकून पहा, त्यांच्या आचरणाकून पहा, त्यांच्या व्यवहाराकून पहा, त्यांच्या वासनेकून पहा. वासना पण त्यांच्या आदर्श असतात. साधू संतांच्या वासना पण पहा. ऐशी आवडते मनान देवा पुरवावी म्हणजे वासना आहे. पण काय त्यांची वासना? महाराज त्याची वासना सांगतात की माझी काय वासना आहे? देववशी चित्ती त्यांची घडावी संगती. ऐशी आवडते मनान देवा पुरवावी वासना. म्हणजे त्यांच्या इच्छा, त्यांच्या वासना, त्यांच्या संकल्पना ह्या सर्वच आदर्श असतात. असो आपला विषय विस्तारित व्हायला. सांगायचं तात्पर्य महात्म्याकडून सर्व घ्यासारखं असतं. म्हणून सर्वस्वी जे ग्राही आहे ते महात्मे. म्हणून महात्म्याचा अंगीकार सर्व भावानं करावं, सर्व बाजूनं करावं, सर्व महात्म्याचं घ्यावा. म्हणूनच महात्म्यांचं अनुकरण निघाले. महात्म्य जसे करतील तसं करतो तर आपण करावं. अनुकरणी येते. महात्म्यांचं सहज असतं. आपण सायासानं तसं करावं. सायासानं आंघोळ करावं, सायासानं गण लावा, सायासानं माळ घालावं, सायासानं एकादश धरावं, सायासानं भजन करावं, सायासानं ग्रंथ वाचावं. महात्मे सहज करीत असते तर आपण सायास करावं. जसा प्रपंचात सायास करतो तसा परमार्थात करावं. महात्म्याप्रमाणे होण्याचा प्रयत्न करावं. सिद्धाचं सहज असतंय, साधकानं सायासानं ते करावं. आणि ते करण्यातच त्यांचं कल्याण असते, आपलं कल्याण असते. जे करते त्याचं कल्याण असते. म्हणून सायासानं आपण हे करावं असं ज्ञानोबाराय म्हणतात. सायास करीशी प्रपंच दिननेशी. सायासानं प्रपंच करतो. आपण शेती करतो सायासानं, दुकान करतो सायासानं, नोकरी करतो सायासानं, घरकाम करतो सायासानं व्यवहारातली. तसा परमार्थाचा सायास करा. देवा कारणे करीवो सायास.
देवासाठी सायास, म्हणून आपण माळ घातली हा देवासाठी सायास केलेला आहे. रोज गण लावतो हा देवासाठी सायास आहे. रोज ग्रंथ वाचायचे हा देवासाठी सायास आहे. ग्रंथ कळून घ्यायचे हा देवासाठी सायास आहे. देवपूजा किंवा संत पूजा हा देवासाठी केलेला सायास आहे. हा करावा आग्रह आहे. आग्रहानं साधू संत सांगतात. क्षणोक्षणा हाच करावा विचार हा आग्रह आहे. करा रे बापानो साधन हरीचे हा आग्रह आहे. साधू संत आग्रहीत पण सत्याग्रह आहे. तो खऱ्याचा आग्रह आहे. आग्रहानं खरं शिकवतात आपल्याला. आपला बी आग्रह करतो तर आपला आग्रह खरा नसतो, वासनेचा असतो. घ्या बिडी घ्या बिडी आग्रह करतो पाहुण्याला मित्राला खा तंबाखू. आताच काय ना घ्या काय माणसं घ्या. तंबाखू खाण्याचा, बिडी वाढण्याचा, चहा पिण्याचा जसा आपण आग्रह करतो तसा संत सत्याचा आग्रह करतात. हरिमुखे म्हणा हा आग्रह. हरी बोला हा आग्रह. जे पुन्हा पुन्हा असतं त्याला आग्रह म्हणतो. जसं जेवताना आपण घ्या पुन्हा पुनरुक्ती करतो एका शब्दाची तो आग्रह म्हणते त्याला. तसं साधू संत आग्रह करतात. सांगतो तुम्हाशी बाजारी विठ्ठला आग्रह आहे. अनेक ठिकाणी आग्रह पुन्हा बोललेली असो. याचं सांगायचं तात्पर्य आग्रहानं आपल्याला साधू संत शिकवतात आणि आपण सायासानं ते शिकलं पाहिजे. ते जसं आग्रह करतात तसा आपण त्याचा सायास केला पाहिजे. म्हणून सायासानं आपण आता कीर्तन आहे नंतर हे कार्यक्रम सायासानं बसलं पाहिजे. सायासानं टाळ्या वाजवल्या पाहिजे. सायासानं ऐकलं पाहिजे. सायास केला पाहिजे. आणि जो सायास करतो तो साधक आहे. साधक कोणाला म्हणावं? संतानं जे सांगितलं ते जे सायासानं करतो त्याला साधक म्हणावं. नादानं करतो त्याला साधक म्हणून नाही. सर्व टाळ्या वाजवायलेत म्हणून आपल्याला वाजावं लागतात तो साधक नाही बरं का. सायासानं जे वाजितो तो साधक. सर्व ऐकायला लागलेत म्हणून जो ऐकायला तो साधक नाही. मला माझ्या कल्याणाचे ऐकायचे यासाठी जो मांडी घालून वेळ काढून कामावरून आलाय, चित्त शुद्ध करून स्थिर करून आलाय आणि ऐकायची त्याला तळमळे त्याला साधक म्हणावं. तू सायास केला त्याने. बेशिक करून घर करीत असते तो सायासाच आहे. ऐकण्याच्या अगोदर काही करावं लागते. संतांच्या भेट होण्यासाठी काही करावं लागतं त्याला सायास म्हणतात. देव कळून घेण्याच्या साठी आधी काही करावं लागतं त्याला सायास म्हणतात. चित्र काढायच्या आधी भिंत साफसफाई करावं लागते त्याला सायास म्हणतात. पाठीवर काही लिहायचं असलं तर आधी पाठी साफसफाई करावं लागते त्याला सायास म्हणतात. पाहुणे याच्या अगोदरची जी तयारी असते त्याला सायास म्हणतात. पाहुणे आल्यावर नसतं जमतलं बघ. पाहुणे आल्यावर झाडून घ्या, सारून घ्या, फरशी पुसा, अगोदर असतं ती. नाही तर पाहुणे आल्यावर सतरांच्या झटका त्याच्या अंगावर. अगोदर असतं त्याला सायास म्हणजे अगोदर सायास असतो. तसं संत भेटायच्या आधी हे विचार ऐकायच्या आधी आपलं चित्त स्थिर आहे का, शुद्ध आहे का, तळमळ का अंतकरणात, भूक लागली का आपल्याला परमात्मा प्राप्तीची, हा सायास आहे. आधी तयार व्हा. तयार व्हाणं हे ज्याचं त्याचं काम आहे. वेळेला जमत नसते, भांबा होत असतो. ते अज्ञानी मुलगा तसा असतो. आधी काहीच आवरून ठेवीत नाही आणि बाप कुठेतरी निघला की मागं लागतो त्याच्या. कोण? मुलगा बापाच्या मागं लागत असतो. बाप मेकरला निघला पिशवी घेऊन की मला यायचं म्हणतो. पण आधी काहीच आटोपलेलं नसतं त्यानं. मग तो मागं राहतो. त्याला बापा संग जाता येत नाही. काय कारण? त्याला बाप कारण सांगतो का तू आंघोळ केली का? हे म्हणतो नाही. मग कर आंघोळ जाय. मग याला आंघोळीला पाठवतो आणि बाप निघून जातो मेकरला. त्यांना सावध व्हावं, आंघोळ करून बसावं.
बरं आंघोळ करून बसला आणि बाप निघाला तर म्हणले आता आंघोळ झाली जातो, पण बापाने विचारला तुझं जेवण झालं का? निघायचं म्हणलं आंघोळ जेवण लागतं साहजिक आहे. नाही मुंबईत जेवायला तो जेवण झाल्यावर जाऊ आपण, बाप जातो निघून केक मारून. म्हणजे जाता येतं का त्याला? आवरायचं राहिलं ना. म्हणून आटोपून जो मुलगा आटोपून बसतो आणि बापानं काही बी कारण सांगितलं तर ते कारण त्याच्या ठिकाणी नाही. आंघोळ झाली का? हो. नाश्ता झाला का? हो. कपडे घातले का चांगले? हो. सर्व तयारी, ज्याची सर्व तयारी त्याला मागं ठेवता येत नाही. सोबतच घेऊन जावा, काही कारणच नाही मागं राहायला, सोबत घेऊन जावं लागतंय. तसं संतांसोबत आपण चालायला तयारी आहे का आपली? संत निघले, साधू संत गेले ना आनंदी राहिले, हरिनामी झाले कृत्य कृत्ये. आपण संतांसोबत जायला तयार आहेत का? रेडीमेड आहेत का? आपण तयार नाहीत. आपलं काहीतरी राहिलेलं असतंय. म्हणून आधी काही राहू नये, म्हणून आधी सर्व सज्ज होणं याला तयारी म्हणतात, याला सायास म्हणतात. म्हणून सायास करावं. जसा प्रपंचात आपला सायास आहे तसा परमार्थात नाही. म्हणून परमार्थात सायासानं आपण हे करावं, सायासानं सेवा करावं, सायासानं आई वडिलाची काय करावं? सेवा करावं. नुसतं बोलत बसू नाही. सायासानं वडीलधाऱ्याचा सन्मान राखाव. सायासानं जे वयोवृद्ध आहेत, रोगी आहेत, त्यांच्या सेवेचा आपल्याला सहजच आपल्याला योग आलेला आहे असं समजून आदरानं त्यांची सेवा करा. जगी जे दीन पददलित, जगी जे दीन अतिपतित, जे रोगी आहेत, जे वृद्ध आहेत, जे दलिद्री आहेत. म्हणून महात्मा गांधी माझा दलिद्री नारायण म्हणत होती. रोगी, दलिद्री, वयोवृद्ध हे देव आहेत माझे, असे सुखदास महाराज सुद्धा म्हणत होती. यांची कारण हे हे जगात जे ईश्वरानं हे विविध रूप जग निर्माण केलं ना, सांगतो तो मला विषय निघाला म्हणून. तर हे जे पाठलीत ना आपल्याला सेवेचा अवसर आहे, योग आहे. जर जगात कोणी दलिद्री नसतं तर श्रीमंताला सेवा करण्याचा योग नव्हता. देवानं योग आणून दिलेला आहे. जगात कोणी रोगी नसतं तर सेवा करण्याचा योग नव्हता. जगात कोणी म्हातारं नसतं तर कोणाची सेवा करण्याचा योग नव्हता. देवानं विविध रूप जे निर्माण केले तर ह्याला सेवा होती, त्याला सहकार्य होते. तुम्ही आम्ही खेळी मेळी. म्हणून आपण तरुण असताना आई वडील घरी म्हातारे असतात, सेवेचा योग हे करायचा. सेवेचा कंटाळा करू नका. योग संयोग द्याला, देवानं योग आणून द्याला तुम्हाला सेवा करण्याचा. आई वडील म्हातारे आहेत घरात कोणी बेमार आहे, योग आणून दिलेला आहे. गावात कोणी दलिद्री, त्याला दान देण्याचा, त्याला सहकार्य करण्याचा योग आणून दिलेला आहे. आपण त्याला अडचण समजितो, योग आहे तो. जर देवानं दलिद्री, बेमार आणि वृद्ध ठेवले नसते तर आपल्याला सेवा करण्याचा योगच नव्हता. सेवेनं अंतःकरण शुद्ध होतं. येतं सेवा हा दारवंटा. सेवेनं चित्त शुद्ध होते, सेवेनं चित्त अहंकार जातो, सेवेनं नम्रता येते, सेवेनं भक्ती होते, सेवेनं भावना शुद्ध होते, सेवेनं जीवन बनतंय चांगलं, सेवेनं देवाची प्राप्ती होते. म्हणून आपल्याला योग समजला पाहिजे आपण. पण भावना नसते अशी, विवेक नसतो असा म्हणून अडचण वाटती. घरात म्हातारं माणूस अडचण वाटती, सेवेला योग आला असं नाही वाटत. कोणी बेमार जर दिसलं तर अडचण वाटते, काय बा त्रास यायचा. ध्यानात घ्या, आपले जे सुखदास महाराज त्याला अडचण वाटला नाही, त्यासाठी त्याने दालन खोललं. वृद्धाश्रम खोलला. स्वतः सेवा करीत होते ते हयात असताना इथं. वैद्यकीय, वडीलधाऱ्याची, रोग्याची आणि जे दीनदलित आहेत त्याची सेवा करण्याचा योग असतो. आणि हा आदर्श त्यांनी घडून द्यायला आपल्याला. आणि हेच कार्य स्वामीजींनी बी केले, सर्व संतांनी केले. सर्व संतांचं हेच कार्य.
जगात जर आपण पाहिलं ते का हे तर कार्य सेवेचं आहे, भावनेचं आहे, बोधाचं बी. 3 प्रकारचं कार्य असते संतांचं. आणि 3च प्रकार आहे तिथं ध्यानात. या जीवाचं जर सर्व पाहिलं तर 3 प्रकार आहेत. प्राण आणि कर्मेंद्रियाची ही कर्तृत्वाची प्रकृती, ज्ञानेंद्रिय आणि भावनेची ही भक्तीची प्रकृती, आणि ज्ञानेंद्रिय आणि बुद्धीची ही बोधाची प्रकृती. 3च प्रकार आहेत आणि 3च गुण आहेत जगात, रस, तम आणि सत्व. आणि 3 प्रकारच्या शुद्ध्या पाहिजेत आपल्या, कर्मशुद्धी, भावनाशुद्धी आणि विचारशुद्धी. आणि या 3ही शुद्ध्या होत्याच आपल्याला सेवेनं. आहेच काय 3 प्रकार आहेत जीवाची, प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जण. मग सेवेनं कर्माची शुद्धी होत असते. भावभक्तीनं आपली जी भावना शुद्धी ती होत असते. आणि चिंतनानं, ह्या प्रक्रियानं, साधू संतांच्या श्रवणानं आपल्या बुद्धीची शुद्धी होत असते. त्याने फेडीला बुद्धीचा वो मळ आणि दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ. म्हणून 3ही कप्प्यात 3ही स्तरात शुद्ध्या झाल्या पाहिजे. आणि ज्याच्या 3ही शुद्ध्या झाल्यात तो की संत साधू ओळखावा निका, येरते ऐका मायाबद्ध. तो निका संत साधू आहे ज्याच्या 3ही शुद्ध्या झाल्या, ज्यानं सेवा बी करतो, जो भक्ती बी करतो आणि जो बोधावर बी. तुकाराम महाराजाकडे पहा तुम्ही, ते सेवाभावी आहेत, भक्त बी आहेत आणि बोधावर बी आहेत. ज्ञानोबरायाकडे पहा तुम्ही, सेवाभावी बी आहेत, भक्त बी आहेत आणि बोधावर बी आहेत. नुसत्या वेदांताच्या गप्पा मारणारी नाहीत, नुसती सेवा करणारी नाहीत, नुसती भक्ती सर्वच आहे त्याच्यात. तुम्ही पहा, परिपूर्ण आहे. ते परिपूर्ण महात्म्यांचे लक्षणं असतात, सर्व लक्षणानं परिपूर्ण. तसे स्वामी विवेकानंद होते. सेवा बी केली त्यांनी, भक्ती बी केली त्यांनी, आणि ज्ञानाचा झेंडा बी त्यांनी फडकेला जगात. म्हणून ते महात्मे आहेत, म्हणून ते संत आहेत, थोर पुरुष आहेत, आदर्श आहेत. म्हणून त्यांचं जीवन चरित्र ऐकण्यासारखं आहे, त्याच्यातून घेण्यासारखं आहे, त्याच्यावर बोलण्यासारखं आहे, त्याचा वहापोह करण्यासारखा आहे. म्हणून त्यांची जयंती साजरी करण्यात आपलं कल्याण आहे. कारण त्याच्यातून बरंच काही घ्यासारखं आहे आपल्याला. कारण ते हरिदास होते. कोण होते? स्वामी विवेकानंद हरिदास होते. संसाराचे दास नव्हते, भारवाही खरं संसाराचा दास. तुकोबाराय म्हणतात संसाराचे दास झालो आपण. संसाराचा दास होत असतो त्याला तुकोबाराय गाढव म्हणतात, गधा म्हणतात, भारवाही म्हणतात. भारवाही खर म्हणजेच गाढव, भारवाही खर संसाराचा दास. आपण बी भारवाही दासच सेवाच करतो, पण कशाची सेवा करतो? करू नये तो केला व्यापारण वाहिला भार कुटुंबाचा. आपण बी वजवाहूच आहेत, पण काय कशाचा वजवा आलोत? प्रपंचातल्या गोष्टीचं, प्रपंचातल्या चिंताचं आणि प्रपंचातल्या वासनेचं वज आहे आपल्या अंतःकरणात. प्रत्येकाजवळ वज आहे अंतःकरणात. टेन्शन आहे, दडपण आहे, ताण आहे. कशाचा? भगवत प्राप्तीचा का? संसाराच्या वासना, याचाच भडकाय अंतःकरणात भार आहे. चिंता आहे त्याच्यात, वासना आहे त्याच्यात. आणि त्याची अनुकूलता पाहिजे म्हणून आपण जे तानापाणी होते अंतःकरणात, टेन्शन येते, तर त्याचा भार आहे. हा कुटुंबाचा भार आहे, हा व्यवहाराचा भार आहे, हा संसाराचा भार आहे. यानं तर अंतःकरण आपलं व्यग्र झालेलं आहे, व्यस्त झालेलं आहे, अशुद्ध झालेलं आहे, अस्थिर झालेलं आहे. अंतःकरणात जे दुःखकारक परिणाम व्हायला यानंच व्हायला लागलेला आहे. म्हणून भार काहीच न घ्यावा. साधू संत सांगतात, देहे समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका मने आनंद. अरे वज घेऊ नका, नका येऊ भार, धर्म तोची सार.
ह्या क्षुल्लक गोष्टीचा, क्षणिक गोष्टीचा, क्षुद्र गोष्टीचा भार घेणं हे गाढव होणे. म्हणजे बिनकामाचं वजं घेणं हे गाढव होणे. गाढव कशाला म्हणते? त्याच्या पाठीवर वजं असतं पण त्याच्या कामाचं नसतंय. तुकाराम महाराजांचे सुंदर अभंग आहेत. साखरेच्या गोण्या घेऊन जाणारं गाढव आहे. साखरेच्या गोण्या बाजारात उतरून घेतल्या जातात आणि गाढवाला त्याचे पाय बाजून उकाड्यावर सोडल्या जाते. त्याच्या पाठीवरलं त्याच्या खाप्याच्या कामी नसते. गाढव कशाला म्हणतात माहित आहे का? ज्याच्यावरलं वझ त्याच्या कामी नाही त्याला गाढव म्हणावं. गाढव शब्दाची सोपी आहे व्याख्या. वझ त्याच्यावर आहे आणि त्यातला एक कण बी कामी नाही त्याच्या. ध्यानात घ्या, ती झालं रूपक. तसं आपल्या अंतकरणात आपल्या जीवनात जे ओझ आहेत ते आपल्या कामी आहेत का पहा. आपण गाढव ठरतो का काय कोण ठेवा लक्षणाची. दृष्टांतातली गाढव गाढवाचं हसू येते. सिद्धांतामध्ये आपण गाढव ठरू नका. आपल्या अंतकरणात जे ओझ आहे, जे ताण आहे, जे टेन्शन आहे, जे डिप्रेशन आहे ते आपल्या कामी आहे का? काहीच कामी नाही आहेत. म्हणून घोर वहा, चिंता करा परमात्मा प्राप्तीची, सोहिताचा घोर वहा. घोर वाहनं वजवानच आहे. पण कोणतं वजवा म्हणतात महाराज? अरे मला परमात्म्याची प्राप्ती नाही झाली अजून, सत्य नाही कळालं, मी बंधनातून मुक्त नाही झालो. याचा आपल्याला चिंता वाटते का? गरीबाला मी श्रीमंत का व्हायना याची चिंता आहे. मला सत्य का कळाना, मला परमात्मा का प्राप्त व्हायना, मी बंधनातून का मुक्त व्हायना ही चिंता नाही. म्हणून सकाळी सकाळीच काकड्यामध्ये नामदेव राय म्हणतात सोहिताचा घोर व्हा, श्रीमंत होण्याचा घोर वाहू नका. समजायला घोर आहे. मी श्रीमंत कधी होईल, खोऱ्यानं पैसा कधी वडील. काय करतो पैसा? पैसा जड असतो. जगातलं सुख पैशाच्या अधीन नाही, पैशाच्या अधीन आहे वाटतं हा आपला भ्रम आहे. एक पहिली गोष्ट जगात सुख नाही आणि दुसरी गोष्ट ते पैशाच्या अधीन नाही. पैशावाले सुद्धा दुखी आहेत. कबीरदास महाराज झाला विचारा, जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया. अरे जिथं राजाच्या सुद्धा हिशाला दुःख सुख येत नाही तर कुठं बसतो पैसावा घेऊन. ध्यानात घ्या, पैसा बाजारात चालवतो. पैसा यमाच्या दारात, मृत्यूच्या दारात पैसा चालत नाही. रोगाच्या दारात पैसा चालत नाही. माहित आहे? अपमानाच्या दारात पैसा चालत नाही. अनेक असे क्षेत्र आहे जिथं पैसा चालत नाही. पैसा चालतो फक्त बाजारात. आणि बाजारात चालतो कशात? बाजारातली वस्तू घरी आणून दिली, पैशाची किंमत संपली. आणि बाजारातली वस्तू घरी येण्यास सुख नसते. बाजारातल्या वस्तू बाजारात राहणं सुख नाही, बाजारातल्या वस्तू घरी येणं सुख नसतंय. म्हणून सुख नाही कोठे आलिया संसारी, नाही बाजारात नाही घरात, नाही वस्तू सुख. ध्यानात घ्या. म्हणून सुखा लागी करीशी तळमळ तरी तू बाजाराशी जाई एक वेळ असं नाही, तरी तू श्रीमंताच्या घरी जाई एक वेळ असं नाही, तरी तू राजाच्या घरी जाई एक वेळ असं नाही, तरी तू स्वर्गाशी जाई एक वेळ असं बी नाही, तरी तू समाधीशी जाई एक वेळ असं बी नाही. कसं प्रमाणे महाराज ते सुखा लागी करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जाई एक वेळ. पंढरीला सुख आहे, पंढरीत सुख आहे, उघडव सुख आहे. सुखाची उदीम आहे तिथं, सुखाचा व्यापार आहे, घेणे देणं सुखाचं आहे. सुखच कोंदाटलेलं आहे तिथं, सुखरूपच आहे पंढरपूर. ती पंढरीला आपल्याला जाता आलं पाहिजे.
म्हणून आपल्याला सुखाची इच्छा, श्रीमंती वाटती, राज्य वाटतंय, मान वाटतो, सत्कार वाटतो. म्हणून यात सुख नाही, त्यात सुख नाही, याच्या ह्या गोष्टीत सुख नाही. म्हणून आपल्याला ज्या चिंता आहेत पैसा मिळविण्याच्या, पैसा बचिवण्याच्या, श्रीमंत होण्याच्या, जगात सन्मान वाढण्याच्या, मोठं होण्याच्या, ह्या शूद्र गोष्टीच्या आहेत. म्हणून ह्या जे प्रारब्धाधीन आहे त्याच्या चिंता आहेत आपल्याला, जे प्रयत्नाधीन आहे त्याच्या चिंता करीत नाहीत आपण. भगवत प्राप्ती प्रयत्नाधीन आहे. म्हणून चिंता करायची तर तिची करा. म्हणून नामदेवराय म्हणतात सोहिताचा घोर वाहा. जो सोहिताचा घोर वाहतो तो घोडा आहे, आणि जो प्रपंचाचा घोर वाहतो तो गाढव आहे. म्हणून आपल्यावरलं वज आपल्या कामी आहे का पहा. म्हणून भारवाही खर संसाराचा दास, जो संसारातल्याच गोष्टीचं वज वाहतो तो गधा ठरला परमार्थात. ध्यानात घ्या जरा. म्हणून गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे महाराज म्हणतात. म्हणजे जे संसाराचा धाक वाहणारे होते, चिंता करणारे होते, त्याला परमात्मा प्राप्तीची चिंता करणारे करू आम्ही. ज्ञानोबा तुकोबा म्हणतात गाढवाचं घोडं करू आम्ही. म्हणजे जे संसाराची चिंता करीत होते त्याला परमात्मा प्राप्तीची चिंता लावून देऊ आम्ही. आणि ती चिंता गेली, गाढवपणा गेला पाहिजे त्याचा, आणि घोडं झालं पाहिजे. ती गाढवाच्या वरचं पाठीवरलं वज त्या गाढवाची काळजी करीत नाही. घोडेस्वार घोड्याची काळजी करीत असतो. घोड्यावर जे वज असताना ते त्याची काळजी करीत असते. गाढवावर जे वज असतंय म्हणून गाढवाला गाढवाची काळजी कधीच करीत नाही. उकांड्यावर गावाच्या बाहेर काढून देत असतो. त्याचं काम झालं की त्याला चारीत नाही, त्याला पाणी पाजित नाही. माहिती आहे आपल्याला. घोड्यावाला घोड्याची सेवा करीत असतो. म्हणून गाढवाचं घोडं असो. सांगायचं तात्पर्य काय चाललं आपला विषय, सेवा करा. समाज सेवा, आईवडिलाची सेवा, गोब्राह्मणाची सेवा सांगितलेली, आणि ईश्वराची सेवा सांगितलेली, आणि शेवटी गुरुची सेवा असते. हे सेवेचे काही प्रकार आहेत. सेवा करीत असतो त्याला दास म्हणाव. मोबदल्यानं सेवा करीत असतो त्याला दास म्हणून नाही, त्याला नोकर म्हणाव. जो मोबदला न करता सेवा करतो त्याला दास म्हणाव. आणि सेवा कशाची करतो पण तो वेगवेगळा दास असतो. तो ज्याची सेवा करतो त्याचा दास असतो. तो संसाराची सेवा करीत असला तर संसाराचा दास, भारवाही खर संसाराचा दास तुकोबराय म्हणले तशी. म्हणून आपण कोणचे दास बनायचं पाप. जसे पुंडलिकराय मायबापाचे दास बनले, श्रावण बाळ मायबापाचा दास बनला. दास बनायचं तर आई वडिलाचं बना, दुसऱ्याचं बनूस तर. दुसऱ्याच्या पुढं पुढं कोणाच्या करूस तर आई वडिलाच्या पुढं पुढं करा. आई वडिलाला प्रेम द्या. पहिलं दास्यत्व आहे, कारण त्यांचे उपकार आहेत व्यवहारात. म्हणून आई वडिलाचा सेवक व्हावा, आदर्श येतो. ईश्वराचा सेवक व्हावा, आदर्श येतो. आणि संतांचा सेवक व्हावा, आदर्श येतो. आणि इतक्याचा सेवक झाल्यावर तवा समाजाची सेवा करता येत असते. आधीच म्हणला मी समाजसेवक होतो. काय होतं रे तू आधी? मायबापाचा सेवक नाही, देवाचा सेवक नाही, गुरुची सेवा नाही केली, तुझी तुला नाही कळाली शुद्धी, दुसऱ्याची सेवा. हे पाय, येड्याला सेवा करता येत नसते. सेवा दुसऱ्याची करायसाठी आधी शहाणं व्हावं लागतंय. म्हणून शिकल्याशिवाय नोकरी म्हणजे सेवा. शिकल्याशिवाय नोकरी लागत नाही. तसं आई वडिलाची सेवा केल्याशिवाय ईश्वराची सेवा भेटत नाही. ईश्वराची सेवा केल्याशिवाय संतांची सेवा भेटत नाही. आणि संतांची सेवा केल्याशिवाय समाजाच्या सेवेचा अधिकार येत नसतो. कारण समाजाचं हित कशात आहे हे ईश्वर कृपेनं गुरु कृपेनंच कळत असते. आणि ईश्वर कृपेनं गुरु कृपेनं समाजाच्या सेवेचा अधिकार येत असतो. आणि त्याच्याकडूनच समाजाची सेवा होत असते. म्हणून समाजाची सेवा महात्म्यानं, महापुरुषानंच करावं. महापुरुषानं त्याचे संकल्प व्हावा. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, स्वामी विवेकानंदासारख्यानं समाजाची सेवा करावं.
कोणी उठला आणि समाजाची सेवा, समाजातला चोर असतो आणि समाजाची सेवा म्हणतो. समाजाच्या चोऱ्या करीन तो सेवा नाही करणार, लुटीन समाजाला तो सेवा नाही करणार, सेवेचं सोंग करीन आणि लुटीन आतून. बगल में सुरी राहीन त्याच्या, मुंह में राम बगल में सुरी. कशाचा सेवक आला तो मेव्यासाठी सेवा करीन, सेवासाठी सेवा नाही करणार. म्हणून जेव्हा ज्याला विश्वर कृपा संत कृपा झाली, जो परिपूर्ण रीतीनं धर्मरूप बांधला, त्याला सेवा करता येत असते. सेवा करणं धर्म आहे, त्याला धर्मरूपता प्राप्त व्हावं लागत असते. म्हणून महाराज म्हणतात हरीचा दास व्हावा त्यानं, आणि त्याला चौकड हरीच्या दासाला चहू बाजून हरीच लक्षात येत असतो, हरीच झालेला असतो. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. म्हणून सर्व बाजून हरी झाल्यामुळं तो हरीचा दास आहे, आणि जिकडे पाहावा तिकडे हरी, म्हणून तो सर्व ठिकाणी सेवाभाव राहतो त्याचा. तो मूर्तीची मंदिरात गेला तर मूर्तीची सेवा करीन, बाहेर निघाला तर दीनदलिताची सेवा करीन, पशु पक्ष्याची सेवा करीन, वृक्षाची सेवा करीन, कीटकाची सेवा करीन, आई वडिलाची करीन. सर्व भावानं तो सर्वाभूती भगवत रूप दर्शन त्याला झाल्यामुळं तो खरा सेवक बनला. खरी सेवा त्यालाच घडती, खरं प्रेम तेच करू शकतो. प्रेम म्हणजेच भक्ती, आणि खरा बोध त्यालाच होतो. सर्व ठिकाणी हरी कळल्यामुळे ज्ञानी तोच आहे, सर्व बाजूला प्रेम केल्यामुळे भक्त तोच आहे, आणि सर्वाची सेवा केल्यामुळे कर्मयोगी बी तोच आहे. कर्मयोगी तोच, भक्त तोच, आणि ज्ञानी बी तोच. हेची भक्ती, हेच ज्ञान, एक विठ्ठलची जाण. म्हणून हे महात्म्यानंच करो जाणं, म्हणून महात्मेच असं करू शकतात. म्हणून असे स्वामीजी थोर महापुरुष, थोर महात्मे, त्यांची आपण जयंती साजरी करली, जे हरिदास हरिदास्यत्वाला प्राप्त झालती. म्हणून नाथ महाराज अशा हरिदासाचं वर्णन करतात त्या अभंगात की हरीच्या दासा हरिदाही दिशा, भावे जैसा तैसा हरी एक. सर्व बाजूना हरीच आहे. म्हणून हे पहा, जोपर्यंत आपल्याला संतांच्या संगतीत वर्म लक्षात येत नाही, तोपर्यंत आपल्या बोधाचा दिवा पेटत नसतो. आणि बोधाचा दिवा पेटत नाही तोपर्यंत असल्याला देव कळत नाही. अरे देवच आहे सर्व, पण कळत नाही. न कळल्यानं आडवे येत आहे. आणि आपल्या अज्ञानासाठी संसार तयार होतो, आपल्या अज्ञानासाठी नव्हता थावला किरीटी. संसार नाही, प्रपंच नाही, जग नाही, देवच आहे, पण हे कळतच नाही, हे दिसतच नाही. हे द्रष्टे पुरुषालाच दिसते, ज्याला दृष्टी आली त्यालाच दिसते. ती खरी दृष्टी संतांच्या संगतीत येते. म्हणून सर्व देव लक्षात येते. म्हणून हरीच्या दासा हरिदाही दिशा. 10 दिशा काय आहेत आपल्याला माहिती आहे. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ह्या मुख्य दिशा आहेत, आणि आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य ह्या उपदिशा आहेत, आणि आध आणि ऊर्ध्व ह्या 2 दिशा आहेत, खाली आणि वर. अशा 10 दिशा आहेत. ह्या भौतिक जगतातल्या 10 दिशा. आता जीवाला व्यवहार करण्याच्या 10 इंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय. ह्या 10 इंद्रियानं जगाची अनुभूती, जगाचा व्यवहार होतो. ह्या 10 दिशा आहेत. म्हणून 5 कर्मेंद्रियानं जो व्यवहार होईल तो भगवंताशीच होतोय, आणि 5 ज्ञानेंद्रियानं जे कळण ते भगवंतच कळवतोय. असं ज्याला लक्षात आलंय त्याला म्हणावा हरिदास. हरीच्या दासा हरिदाही दिशा. पायाने मी देवातच चलतोय, हाताने मी देवातच घेतोय देवच. देव घ्या कोणी, देव द्या कोणी, घेणे देणे सुखची वरी हो दे या जगा. वाणीनं मी देवच बोलतोय, आणि गुद्ध शिस्नाने मी देवाशीच व्यवहार करतोय. असं 5 कर्मेंद्रिय देवाशी संबंधित आहेत असं व्यवहार होत असताना, आणि 5 ज्ञानेंद्रियानं देवाशीच व्यवहार व्हायला जाणण्याचा. कानानं जे शब्द ऐकू येतात, कानाच्या पाठीमागं ऐकणं आणि कानाच्या पुढचं ऐकू येणं शब्द, हे सर्व देवच आहे असं लक्षात यावा.
स्पर्श देवाचाच व्हा लागलेला आहे. रूप देवाचंच दिसायला लागले. जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद. गंध देवाचाच आहे आणि रस बी देवाचाच आहे, देव स्वरूपच आहे. म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रियानं तेच सर्व आहे. तेच नटल्यालं शोभायमान असल्याला देवाशीच व्यवहार व्हायलाय असं ज्याला लक्षात आलं, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. देव तयाजवळ असे, त्याच्याजवळ देव आहे, त्याला खरा देव कळाला. आणि ज्याला कोणाला देव पाहिजे त्याच्याकडे जा. देवात बी देव कळत नाही आशाकडे गेल्याशिवाय. ज्याला देवाचा सर्व रूपानं सर्व दिशेनं सर्व रूप म्हणून अनुभव आला त्याच्याकडेच देव मिळवतोय. कोणाला पाहिजे असला तर देव चौकट जरी असला तर चौकट मिळत नाही. देवाचं द्वार हा बांधलेला आहे. तुकोबाराय एका ठिकाणी म्हणते की माझ्याकडे आल्याशिवाय मी देवाकडे कोणाला जाऊ देणार नाही. स्वाभिमानानं तुकोबाराय म्हणते पाते जात नाही लोका देव तुका वाचोनी. तुकोबाराय म्हणते देवाकडे जर पाठवायचं असलं तर माझ्याकडे आलं तरच मी पाठील. मी द्वारपाळ आहे देवाचा, मी देवाच्या दर्जात उभा आहे. माझा सल्ला घेतल्याशिवाय देवाकडे जाऊ देणार नाही कोणाला. म्हणजे संताकडे गेल्याशिवाय देव प्राप्त होत नाही. म्हणून संताविन प्राप्ती नाही अशी विद्येती ग्वाही. म्हणून हरीच्या दासा हरी दाही दिशा भावे जैसा तैसा हरी एक किंवा हरी दिशी. हरीच्या दासाला 10 दिशाला सर्व बाजूनं सर्व व्यवहारात दिवच आहे असा अनुभव असतो हरिदासाचा. किंवा असा ज्याचा अनुभव आहे त्यालाच हरिदास म्हणा. आपल्याला हरिदास अनुभवाचा माहीत नसतो मग कोणाला बी हरिदास म्हणतो आपण, तसं नाही. 10 दिशाला म्हणजे सर्व बाजूनं परमात्म्याचा ज्याला अनुभव आहे त्यालाच हरिदास म्हणा. दास साधिक. आपल्याला व्यवहारात दास्यत्व नको वाटते पण दास्यत्वासारखं सुख नाही. पाईकाचं सुख पाईकची जाणी. पाईकपणा दास्यतपणातच खरं सुख आहे. तुकाराम महाराज म्हणतात ना की तुका म्हणे एका क्षणाचा करारण पाईक अपार सुखभोगी. पाईकाला लय सुख असते सेवा करणाऱ्याला, पण सेवा सापडली पाहिजे, सेवा करता आली पाहिजे, सेवकत्व अंगी बांधलं पाहिजे सेवा. म्हणून दास होणं चांगले. म्हणून हरीच्या दासा हरिदाही दिशा भावे जैसा तैसा हरी एक. एकच हरी सर्व दिशाला आहे आणि त्याच्यात मी नाही ना हरी माझ्याहून वेगळा नाही. मी नाही म्हणजे अहंकार नाही त्याच्यात, जीवत्व नाही त्याच्यात, भ्रम नाही त्याच्यात, आणि सर्व माझ्या सगळं सर्व एकमेवा द्वितीय आहे असं हरिदासाला लक्षात येत असते. म्हणून भावे जायचा तैसा हरी दिशी. त्याला त्याच्या भावनेसारखा हरी दिसतो. जसा आहे तसा, जसा आहे तसा कळतो, भावनेसारखा दिसतो आणि जसा आहे तसा ओळख येतो. म्हणून हरिदासाला बी हा हार दिसतो, पण हा हार नुसता हार राहत नाही, त्याला तर परमात्मा असतो. आपल्याला नुसता हार आहे, परमात्मा नाही वाटत. आपल्याला हारात आणि माईकात फरक वाटतो, हरिदासाला नाही वाटत. माईक बी परमात्मा आहे, हार बी परमात्मा आहे, आणि दोन्हीच्या मधली पोकळी बी परमात्मा आहे. आणि हार ज्या डोळ्याने दिसायला तो डोळा बी परमात्म्याने वेगळा नाही. हार ज्या मनात कळायला ते मन बी परमात्म्याने वेगळं नाही. आणि हरी ज्या जीव चैतन्याला कळायला ते जीव चैतन्य बी परमात्म्याने वेगळं नाही. असं एकमेव अद्वितीय ब्रह्म ने हे नाना असतं, किंचन वेगळं काहीच उरत नसते. ईशावास्य इदम सर्व यत्किंच जगत त्या जगत. ईशावास्य उपनिषद सांगितलेले सर्व ईश्वरमय असं दुमदुमून गेलेला परमात्मा आहे. असं ज्याला लक्षात येते त्याला हरिदास म्हणा. म्हणून त्याला डोळ्यानं जरी फुल दिसत असलं तो बोधानं हरी ओळख येतोय. आपल्याला डोळ्यानं फुल दिसते आणि डोळ्यावरच आपली बुद्धी अडकलेली, आपल्याला त्यातला देव नाही लक्षात येत. आपल्याला डोळ्यानं लोखंड दिसतंय, माईक दिसतंय, कल्पनेनं माईक, डोळ्यानं लोखंड. पहा कशानं काय दिसतंय कळालं पाहिजे.
आपल्याला हे डोळ्यानं नाही माईक दिसलं, माईक कल्पने नाही, डोळ्यानं लोखंड आहे. आणि मनाच्या अनुभवानं हे भौतिक आहे, पार्थिव आहे. आणि भावनेनं हे ईश्वर आहे आणि बोधानं हे ब्रह्म आहे. हे आपण माईक म्हणतो ती आपली कल्पना आहे, लोखंड म्हणतो हे आपल्या डोळ्याचं ज्ञान आहे. हे ईश्वर म्हणत असलं कोणी भक्त त्याची भावना आहे आणि ब्रह्म म्हणतो हे त्याचं बोध आहे. आपण कुठपर्यंत पोहोचलो? आपली कल्पनेतच अडकलोत. कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा तेने पडे गोवाने हरी. आपल्याला माईकाशिवाय काही दिसत नाही, आपल्याला लोखंड पण म्हणत नाहीत. आपण कल्पनेत अडकला तो माईक म्हणतो, डोळ्यानं पाहतो तो लोखंड म्हणतो, भावनेनं पाहतो तो देव म्हणतो, परमात्मा आहे म्हणतो, पुरुष आहे म्हणतो, प्रकृती नाही नामरूपाची. आणि बोधानं पाहतो तो ब्रह्म जाणतो, ब्रह्म आहे. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, झाकलेलं एक उघड, हे उघडत मी जितकं सांगितलं तितकं उघडच आहे. पहा, माईक उघडच आहे कल्पनेनं, लोखंड उघडच आहे डोळ्यानं, ईश्वर उघडाच आहे भावनेनं आणि ब्रह्म उघडच आहे बोधानं. आत्ता लांब जायचं का? हातच्या काकणाला आरसा कशाला? हातच्या काकणाला आरशाची गरज नसते. म्हणून खऱ्या साधू संतापाशी सहजच असते, सहज सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी द्रढावी. सहज त्यांच्या गोष्टी ऐकल्या तर सह विनीला विनोदी सहज संसारू तरी जे राया. तुका म्हणे एकच आहे सहजी पाहे, सहज सहज पाहिलं तर आपल्या लक्षात येत असते. म्हणून सांगायचं तात्पर्य असा, हरिदास होणं. स्वामी विवेकानंद हरिदास होते हे मला सांगायचं. रामकृष्ण परमहंस हरिदास होते. ज्ञानोबराय तुकोबराय हरिदास होते. आपण कोणचे दास आहेत पहा, आपण हरिदास व्हा. हरिदास दोन प्रकारचा असतो. एक बोधवान हरिदास आणि एक अधिकारवान हरिदास. आपण जर माळ घातली, गंध लावला, एकादश धरली, हरिपाठ घेत असलो, काकडा घेत असलो, श्रवण करीत असलो, भगवद्गीता ज्ञानेश्वरी वाचित असलो, तर आपण साधक रूपानं हरिदास आहेत, हरिदासच आहेत. पण निभ्रांत हरिदास नाहीत. आणि ज्या दिवशी आपल्याला हरीचा साक्षात्कार होईल त्या दिवशी आपण निभ्रांत हरिदास, निभ्रांत वैष्णव. कालावाटी एकोमेकान वैष्णव निका संभ्रम, संभ्रमित वैष्णव आणि निका वैष्णव. तसा संभ्रमित हरिदास, हरिदास वरपंक वरून खूप झालाय पण आतून हरीचा एक रूप त्यानं अनुभव आला नाही, तो संभ्रमित हरिदास आहे. अभेद रूपानं देव कळाला नाही, तो संभ्रमित हरिदास आहे. आणि अभेद रूपानं देव लक्षात आलाय, तो निभ्रांत हरिदास आहे, तो निका हरिदास आहे. म्हणून निक हरिदास व्हा. त्यासाठी आधी पहिला टप्पा आहे, माळ घाला, गंध लावा, आळंदी पंढरपूरला जा, ज्ञानेश्वरी भगवद्गीता वाचा, गाथा वाचा, साधू संतांची संगत करा, आईवडिलाची सेवा करा, प्रामाणिक व्यवहार करा, दोष समजे घालवा आधी अंतःकरणातले, व्यवहारातले, आपल्या क्रियेतले नामस्मरण करा, अंतर्मुख व्हा. हा पहिला, हे होणं बी हरिदासच होणं, हरिदासच होणं. वरून हरिदास व्हा आधी, मग आतून हरिदास होण्याचा योग येईल. वरचं नाही झाला ना आतल्या गप्पा मारायला जमत नाही. मग आतून बाहेरी तैसे सज्जना मृदू सबा हे नवनीत, तैसे सज्जनाचे चित्त. लोणी आतूनच गुळगुळीत असतं का बाहेरून बी? दोन्ही बाजून आतून आणि बाहेरून. तसं सज्जन वरून बी हरिदास असतो आणि आतून बी असतो. संताला वरची गरज नसती पण लोकोपकारार्थ वरून करते. ज्ञानोबरायला पंढरपूरला जायची गरज नव्हती, आळंदीतच त्याला विठ्ठल होता. पण माझ्या जीवीची आवडीन पंढरपुराशी नेईन, गुढी पांडुरंगी मन रंगले.
हे लोकांसाठी. म्हणून साधू संत वरून बी करते तर आतून बी असते. तसं आपण वरून बी रंगाव आणि आतून बी रंगाव. वरून नाही रंगला आणि आतल्या गप्पा मारू लागला तरी जमत नाही, आणि आतला जमलं वरून नाही केलं तरी लोकांच्या कामाचा नसतो तू. म्हणून मृदू सबाय हे नवनीत तसे सज्जनाचे चित्त असो. म्हणून आपण लोकोपकारार्थ वरून बी आपल्याला म्हणून नाही हे काय करायचं आणि ते काय करायचं, सर्व परिपूर्ण झाला तरी गण लावा, माळ घाला, ग्रंथ वाचा, सेवा करा. म्हणजे पूर्ण जरी झाला, महात्मा जरी झाला त्याने त्याला हे करणी वर्तन करणी, म्हणून सेवा करावाच त्यानं. ब्रह्मज्ञानी झाला तरी मंडप झाडून घेतला तर काही हरकत नाही, ध्यानात घ्या. कीर्तनकारांना सुद्धा चटाई उचलले तर काही हरकत नाही. लहानपण नाही, पंढरीच्या लोक नाही अभिमान, पाया पडे जन, आणि हेच त्याचं फल आहे. नाही तर आपटुटीत राहत असला आणि वेगळा आपली वेगळ्या प्रकारची अलग समजित असला प्रवृत्ती असली तर ते अहंकार आहे. तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरुशी समान भारवाही. नामदेवरायाचा अहंकार चालला नाही महाराज संतांच्या सभेत. एवढे भक्त असून, देवाची आवडते असून, सगुण साक्षात्कारी असून, आपण तर चित्र आहेत का ह्याचं सगुण साक्षात्कार. म्हणून सर्व असून बी सेवा भावा असावा आपलं म्हणणं आहे. म्हणून हरीच्या दासा हरिदाई दिशा, भावे जायचा तायचा हरी दिस. हरी एक, आणि काय करावं त्यानंतर हरिमुखी गाता, हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. म्हणून आधी शुद्ध व्हासाठी हरी नामस्मरण करावं, मग स्थिर होण्यासाठी हरी नामस्मरण करावं, मग कळण्यासाठी नामस्मरण करावं, आणि कळल्यावर त्या कळण्याचा आनंद उपभोगण्यासाठी नामस्मरण करावं. म्हणून आदी आणि अंती, आरंभी आणि शेवटी देवाचंच नाम आहे. म्हणून कीर्तन सुरू व्हायच्या आरंभी बी देवाचं नाव आहे, आणि कीर्तन संपत आलं तरी बी देवाचंच नाव आहे. जे हरी विठ्ठल बी काय म्हणजे पूर्ण देवाचंच नामसंकीर्तन. ज्ञान व्हावा, ऐका, ज्ञानाला जडाचं ज्ञान व्हालंय, हाच भ्रम आहे. जड नाही, जड पदार्थ नाहीत. जसे स्वप्नात जड पदार्थ दिसले नाहीत, पिक्चरमध्ये जड पदार्थ दिसले नाहीत, भ्रमानं रज्जू सर्प मृग जड पदार्थ वाटले ते पदार्थच नाहीत. तसे जड भौतिक जगत दिसायला हे नाही, नाही ते आहे वाटायला आपल्याला. नाही तेच कैसे झाले रे खेळ्या, नाही तेच झाले, नाही तेच नव्हे तेची कैसे झाले रे खेळ्या, नाही तेच दिसू लागले रे. जगत नाही, पण आपल्याला हे लक्षात आहे ना. म्हणून महात्म्याच्या चरणाची सेवा करा. महात्म्याचं ऐका कोण्या तरी, महात्मा शोधा. म्हणून महात्म्याचे चरित्र पहा, महात्म्याची सेवा करा, आणि महात्म्याच्या पायापाशी बसून ऐका ह्या गोष्टी. तेव्हा आपल्या लक्षात येईल की जन्म वासनेमुळं, वासना सुखबुद्धीमुळं, सुखबुद्धी सत्यबुद्धीमुळं, सत्यबुद्धी अज्ञानामुळं. ही श्रंखला कळून घ्या. आज नाही कळेल तर उद्या कोणा ग्रंथात पहा, महात्म्याकडे जाऊन कळून घ्या. एका वाचनानं कळालं तर आपण शहाणे, तितके आपण शहाणे नसलो तर कळणार नाही. वारंवार हे ऐका आणि ही कोंडी फोडून घ्या. आपल्याला सुख वाटते भरभराटी, श्रीमंतीत, वस्त्र अलंकारात, मानाटानात, मिरवण्या हरवण्यात. हे सुख नाही महाराज, सुखाची कल्पना आहे. म्हणून आपल्याला सत्याचा बोध व्हावा, त्याच्यासाठीच आपण नामस्मरण करा. नामस्मरण केलं म्हणून हरिमुखी गाता, हरपली चिंता त्या नाही मागोता जन्म घेणे. जन्म का घेणे लागतो तर जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. पण संतांच्या संगतीत बोध झाल्यावरती वासना आणि वासनेचा विषय हरिरूपच आहे असं लक्षात येते. त्याची झाली अंगे हरिरूप. वासना आणि वासनेचा विषयच महात्म्यापाशी हरिरूप होत असतो. जी मनोमय वासना आहे आणि भूतमय वासनेचे पदार्थ आहेत, ते भूतमय राहत नाही, मन मनोमय राहत नाही. मन हे राम झाले होते आणि जग बी राम झाले होते महात्म्याच्या संगतीत. म्हणून त्याची झाली अंगे हरिरूप
आणि हरिरूप झाल्यामुळं हरिरूप ध्यानी. आता आत पाहिलं ध्यान लावलं तर हरिरूपच आहे आणि बाहेर डोळे उघडून पाहिलं तर हरिरूप आहे. हरिरूप ध्यानी हरिरूप मनी एका जनार्दनी हरी बोला. हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. मग मधलं एक आपलं कडवं राहिलंय. त्या कडव्यात अज्ञानाची कशी विल्हेवाट लावायची ती लावलेली की जन्म कशामुळे होतो? वासनेमुळं. वासना कशामुळे? जगात सुख पदार्थातल्या सुखबुद्धीमुळं. पदार्थात सुखबुद्धी का झाली? तर पदार्थ सत्य वाटल्यामुळं. पदार्थ सत्य का वाटायला लागला? सत्याच्या अज्ञानामुळं. मग ते अज्ञान कसं घालवायचं किंवा अज्ञानाचं काय स्वरूप आहे? अज्ञान कशानं जाईल? तर ज्ञानानं जाईल. तेच सांगितले इथं की हरिरूप झाले जाणणे हरपले. जर हरीच्या मूळ सत्स्वरूपाचं, चित स्वरूपाचं, आनंद स्वरूपाचं, आसंग स्वरूपाचं आणि अद्वैत स्वरूपाचं ज्ञान झालं. हे 5 स्वरूपाचं ज्ञान व्हावं हरीच्या. हरी सत्य आहे, हरी चिद आहे, हरी आनंद आहे, हरी आसंग आहे आणि हरी अद्वैत. हे 5 लक्षणं देवाचे मोजून घ्या. जसे पैसे मोजून घेतो आपण. आणि 5 लक्षणाची स्पष्टता झाली पाहिजे. सद्रूपाची, चिद्रूपाची, आनंद रूपाची, आसंग रूपाची आणि अद्वैत रूपाची. ह्या 5 लक्षणानं ज्याला देवाचं ज्ञान झालं तो जीवच राहत नाही. त्याची जीवदशा संपत्ती, त्याला जगच राहत नाही. जीव आणि जगत त्याचं गेलं, त्याला देवच लक्षात येतो. ज्ञानदेव प्रमाण आत्महानी दान सर्वा घटी पूर्ण एक नांदी. म्हणून लक्षात घ्या, हरिरूप झाले जाणणे हरपले. जर हरिरूप, हे पहा आपल्याला जे नेणं आहे ना ते जाणण्यानं संपत आहे आणि हरिरूप झाल्यावर जाणणं बी संपत आहे. हरिरूप झाले जाणणे हरपले नेणणे ते गेले हरीचे पायी. जाणणं आणि नेणं दोन्ही देखील तिथं राहत नाही. हरी जो हरिदासाच्या ठिकाणी दोन्ही राहत नाहीत आणि दोन्ही नाही राहिल्यामुळं हरिरूप ध्यानी ध्यानी आणि मनी 2 गोष्टी सांगतो संपितो. आत माघ जे आतले माघलं जे रेकॉर्ड आहे, माघाल्या जे आठवणीचं ज्ञान असतं त्याला ध्यान म्हणतात. माणूस म्हणतो माझ्या ध्यानात आलं, ध्यानात आणतो, ध्यानात आहे. तर मागच्या ज्या स्मृत आहेत, अगोदर झालेले ज्ञान मागं जे साचलेले त्याला ध्यान म्हणावं, त्याच्या अनुभवाला ध्यान म्हणावं. आणि पुढे जे दिसते प्रत्यक्ष वर्तमानात त्याला ज्ञान म्हणावं. पुढचे जे ज्ञान होते ते मनानं आणि आतले जे ज्ञान होते ते ध्यानानं. मनानं ज्ञान होते आणि स्मृत्या म्हणजे ध्यान आहे आतलं. तर असा ज्याला सर्व स्वरूपात भगवंताचा अनुभव आला तर महाराज त्याचं सांगतात की हरिरूप ध्यानी आज जरी पाहिल्या आठवणी तर तो हरीच आहे असं त्याच्या लक्षात येतं. आणि बाहेर जरी इंद्रियानं कळायला लागला तरी हरीच आहे असं लक्षात येतं. म्हणून हरिरूप ध्यानी म्हणजे हे जग बी देव आहे आणि आज जे आठवायले, जे स्मरायले, जे स्फुरायले ते बी देवच आहे. हरिरूप ध्यानी हरिरूप मनी. आता 2 राहिले नाही. बाहेरलं ना आतलं, अंतर्मुक्ता आणि बहिर्मुक्ता दोन्ही एकच झाली. एका जनार्दनी हरी बोला सर्व हरीच आहे. असा हरीचा अभेदानं अद्वैत्वानं अपरोक्ष साक्षात्कार हरिदासाला होत असतो. आणि अशा हरिदासाला नसते, कुठल्याच प्रकारचा भेद नसतो. असा अभेद रूपाला जो महात्मा प्राप्त झाला त्याला हरिदास म्हणतात. असे हरिदास म्हणजे संत, महात्मे, महापुरुष, आचार्य, ऋषी, संत, महात्मे असे थोर पुरुष असतात. म्हणून त्यांचा पूर्ण गौरव करावा, त्यांचा आदर करावा, त्यांची सेवा करावा, त्यांचा आशीर्वाद घ्यावा, त्यांच्या आश्रयानं राहावा आणि त्यांना आपल्या जीवनात सर्वोच्च कोटीचं स्थान देऊन त्यांची सेवा आणि त्यांच्या मनोगताप्रमाणे आपला व्यवहार असावा. तर आपण निश्चितच किती वाईटातले वाईट असलो तर आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. संतांच्या आश्रयानं असला तर नारदाच्या आश्रयानं राहायला वाल्मिक कोट्यानं कोटी पाप करणारा तरी त्याचं कल्याण झालं. असा
पुराणाचा दाखला आहे, रामायणाचा दाखला आहे, महाभारताचा दाखला आहे. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणीन पाहावी पुराणी विचारून या. म्हणून आपण महात्म्याच्या आश्रयाने जर राहिलो तर आपण वाईटातले वाईट जरी असलो तर चांगल्यातले चांगले झाल्याशिवाय, चांगलं फल मिळाल्याशिवाय राहणार नाही, वाईटपणा भस्म झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून स्वामीजीच्या स्मृतीला पुनश्चे आपण प्रणाम करू, स्वामी सुखदास महाराजांचं स्मरण करू आणि रामकृष्ण परमहंस आणि सर्व संत महात्मे यांच्या चरणी नतमस्तक होऊन आम्हाला सुद्धा हरिदास स्वतः आलं पाहिजे असं पात्र करा, असं प्रशिक्षित करा, अशी आम्हाला प्रेरणा द्या. आणि आमच्याकडून हरीची सेवा तुम्ही जशी केली, तुम्ही जशी हरिदास आहात तसं तुमच्यासारखं आम्हाला करा, तुमच्यासारखा आम्हाला सेवेचा योग येऊ द्या अशी आपण प्रार्थना करू स्वामीजींच्या चरणी. आणि आपण वरून तरी हरिदास होण्याचे प्रयत्न करू, आतून आपल्याला ते करतील. म्हणून आपण वरून आपण तयार व्हा. खरंच धार्मिक प्रवृत्ती, आपली संस्कृती जोपासा, धार्मिक प्रवृत्ती वाढवा आणि अंतर्मुख व्हा, सात्विक व्हा, प्रांजळ व्हा, प्रामाणिक व्हा, शिका, शहाणे व्हा, सेवाभावी व्हा आणि असं आपलं कल्याण करून घेणारी आपणच व्हा साधक. आपण आपल्याला साधक व्हा आणि लोकाला बाधक राहू नका. अशा प्रकारचं चांगलं होणं, सरळ होणं, नम्र होणं, व्यंकटीस दानपूर्ण आपली वाकडीपणा पूर्ण जावा, विचारातला, भावनेतला आणि वर्तनातला परिपूर्ण वाकडीपणा जर गेला, सरळपणा आला तर आपणच साधक आहोत आणि साधकाची सिद्धी होत असते. साधक सिद्ध बनत असतो सिद्ध महात्म्याच्या संगतीत. म्हणून स्वामीजीच्या संगतीत आपण आपलं कल्याण करून घेऊ ही आपण असा संकल्प व्हावू आणि सेवेला पूर्णविराम देऊ. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर. भारत माता की जय. स्वामी विवेकानंद की. पुणे सुखदास महाराज की जय. टाळी वाजवा सर्व. ठीक. वेळ झाला जास्त.